तूळ राशीच्या सर्व व्यक्तींचे मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते। तर तूळ राशी 15 मे ते 20 मे या 5 दिवसात तुमच्यासोबत 5 मोठ्या घटना घडणार आहेत आणि त्या कोणत्या घटना आहे त्यातील एक घटना अगदी महत्त्वपूर्ण आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। आणि हो, तूळ राशी व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी एकच विनंती करेन, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा, कारण की तुमचा हा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स माझ्यासाठी फारच महत्त्वाचा ठरणार आहे। त्यामुळे सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की अगदी एक अशी घटना मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे की ती अगदी तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे। तर तूळ राशींच्या व्यक्तींना सध्या तुमच्या जीवनात असा एक काळ सुरू होत आहे जो आत्तापर्यंतच्या अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेला संपवून एक नवीन आणि उज्ज्वल आता सुरुवात तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत। हो, येणाऱ्या काही दिवसात तुमच्यासाठी अगदी उज्ज्वल सुरुवात येणार आहे। तर त्यामध्ये आता विशेष ग्रहांची चाल तुम्हाला अशी सूचित करत आहे की तुमच्या आयुष्यातील अंतिम वळण आता अगदी जवळ आलेले आहे, जिथून तुम्ही पुढे आता फक्त प्रगती, आनंद आणि समाधानाचा मार्ग तुमच्यासाठी आता खुला होणार आहे। या काळात शुक्र ग्रहाचा प्रभाव तुमच्या राशीवर विशेषतः सक्रिय होत आहे आणि शुक्र हा सुख, प्रेम, सौंदर्य आणि वैभवाचा कारक मानला जातो। त्यामुळे तुमच्या आयुष्यातील नातेसंबंध आता अधिक मजबूत होतील। ग्रहांची अशी स्थिती निर्माण होते की तुमच्या कुटुंबात देखील आनंदाचे वातावरण निर्माण होईल आणि जे तणाव आणि गैरसमज दूर करतील आणि हळूहळू या सर्व गोष्टी काही तुमच्यासाठी आनंदाचं वातावरण निर्माण करतील, ज्यामुळे घरातील प्रत्येक व्यक्तींमध्ये एक वेगळाच आनंद, उत्साह तुम्हाला दिसून येईल। आणि तुम्हाला सांगते, यासोबतच शनीचा प्रभाव तुम्हाला एक महत्त्वाचा धडा शिकवत आहे, संयम आणि शिस्त। जरी हा शुभ काळ सुरू होत असला तरी तुम्ही काही निर्णय घेतले किंवा भावनेच्या भरात काही चुकीचे पाऊल उचलले तर हा काळ थोडासा तुमचा कमजोर होऊ शकतो। त्यामुळे प्रत्येक गोष्ट करताना ह्या दिवसांमध्ये अगदी विचारपूर्वक करा आणि शांतपणे करण्याची तुम्हाला विशेष गरज आहे। तुमच्यावरती गुरुचा आशीर्वाद हा तुमच्या भाग्यावर पडताना आता दिसत आहे, ज्यामुळे तुम्हाला येणाऱ्या या काही दिवसांमध्ये अचानक लाभ, चांगली बातमी, एखादी मोठी संधी देखील तुम्हाला मिळू शकते आणि हीच ती वेळ आहे जिथे तुमचं कुटुंब आता आनंदाने भरून जाईल आणि खऱ्या अर्थाने आनंदाचा उत्सव आता सुरू होईल। सध्या तुमच्या जीवनावर प्रभाव टाकणारे प्रमुख ग्रह त्यांच्या संक्रमण अवस्थेमध्ये आता जात आहेत आणि या संक्रमणामुळे तुमच्या आयुष्यातील थांबलेली कामे आता हळूहळू गती पकडून लागतील, कारण जे ग्रह आत्तापर्यंत प्रतिकूल आहेत ते आता अनुकूलतेकडे वळत आहेत। त्यामुळे तुमचा कर्मफळाचा वेग देखील तुम्हाला वाढताना दिसेल आणि तुमच्या प्रयत्नांना आता योग्य दिशा देखील मिळू लागेल, ज्यामुळे या सर्व गोष्टींमुळे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला स्थैर्य निर्माण होण्याची प्रक्रिया देखील तुम्हाला येत्या काही दिवसात सुरू होईल। नक्षत्रांची स्थिती अशी सूचित करते की तुमच्या मानसिक स्थितीत देखील मोठा बदल घडणार आहे, कारण चंद्राशी संबंधित ऊर्जा स्थिर होत असल्यामुळे मनातील अस्वस्थता कमी होईल आणि तुम्हाला निर्णय घेण्याची स्पष्टता मिळेल। त्यामुळे काही दिवसांपासून जी तुमची गोंधळाची परिस्थिती होती ती आता निवळू लागेल आणि तुम्हाला योग्य मार्ग दिसू लागतील। ग्रहयोग असे दर्शवत आहे की कुटुंबाशी संबंधित बाबींमध्ये देखील सुधारणा होणार आहे, कारण गुरुचा प्रभाव संबंधांना स्थिरता देतो आणि जे तुमचे नातेसंबंध आहे त्यामधील गैरसमज दूर करण्यास देखील मदत करतो। त्यामुळे घरातील वातावरण हळूहळू शांत आणि आनंददायी तुम्हाला दिसून येतील। तुमच्यामध्ये एकमेकांमधील परस्पर विश्वास वाढेल, पण इथे एक चूक केली तर हा संपूर्ण शुभ काळ तुमच्या हातातून निसटू शकतो। यासाठी तुम्हाला एक उपाय काय करायचा आहे की दररोज सकाळी उठल्या उठल्या अंघोळ केल्यानंतर सूर्याला तुम्हाला अर्घ्य द्यायचे आहे आणि गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे दान करा, वडीलधाऱ्यांचा सन्मान करा। व्यवसाय आणि नोकरीच्या दृष्टीने पाहिलं तर ग्रहांची स्थिती आता प्रगतीकडे निर्देश करत आहे, कारण हे सर्व काही तुमच्या कर्मभावाशी संबंधित आहे। तुमचे ग्रह मजबूत होत आहेत, त्यामुळे नवनवीन संधी तुम्हाला आता मिळण्याची दाट शक्यता आहे आणि जे लोक प्रयत्न करत आहेत त्यांना आता अचानक त्या सर्व प्रयत्नांना यश मिळणार आहे। त्यामध्ये तुम्हाला सकारात्मक परिणाम देखील दिसून येतील
आर्थिक क्षेत्रात देखील सुधारणा तुम्हाला दिसून येईल, कारण की धनभावावर अनुकूल ग्रहांचा प्रभाव पडत आहे. त्यामुळे अडकलेले पैसे मिळू शकतात किंवा नवीन उत्पन्नाचे मार्ग देखील तुमचे निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल. संबंधाच्या बाबतीत शुक्राचा प्रभाव वाढत असल्यामुळे नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल. जे तणाव निर्माण झाले होते ते हळूहळू दूर होतील. त्यामुळे प्रेम, विश्वास वाढेल. या काळात एक चुकीचा निर्णय तुमच्या प्रगतीचा वेग कमी करू शकतो. यासाठी एक महत्त्वाचा उपाय सांगेन, तो म्हणजे की सोमवारी शिवपूजा नक्कीच करा. त्यामुळे घरामध्ये शांतता राहील. नकारात्मक विचारांपासून तुम्ही दूर राहाल. ग्रहांच्या सूक्ष्म हालचालींवर बारकाईने लक्ष दिल्यास असे दिसून येते की जी पण काही तुमची आता संबंधित ऊर्जा आहे ती आता सक्रिय होत आहे. आणि जेव्हा हे भाग्यभाव जागृत होतो ना, तेव्हा व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अनपेक्षित पण सकारात्मक घडामोडी घडू लागतात. आणि त्यामुळे तुम्हाला अचानक मोठमोठ्या संधी मिळू शकतात. जे तुमचे इतक्या दिवसांपासून काही कामं थांबलेले असतील, अडकलेले असतील, त्यामध्ये तुम्हाला मार्ग दिसून येतील. आणि या सर्व गोष्टींमुळे तुमच्या आयुष्याचा मार्गच बदलवून टाकतील. कारण गुरु आणि सूर्य यांच्या परस्पर प्रभावामुळे तुमच्या कर्मांना आता योग्य दिशा मिळत आहे. आणि याच वेळी तुम्ही आत्तापर्यंत मनात ठेवलेली जी पण काही तुमची जुने स्वप्न आहेत ती आता प्रत्यक्षात साकार होण्याच्या टप्प्यावरती येऊ शकतात. त्यामुळे या काळात आळस न करता संधी ओळखा आणि संधी ओळखून त्वरित कृती करणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला थोडी मेहनत वाढवावी लागेल. जी पण तुमची संधी आहे त्या संधीचा फायदा घ्या आणि आपल्या मेहनतीवरती विश्वास ठेवा. मेहनत केली की ह्या दिवसांमध्ये तुम्ही जे पण मेहनत कराल, जे पण काम कराल त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळणार. आणि मेहनतीशिवाय पर्याय नाही, तुम्हाला सांगते. कारण आता विश्व तुम्हाला पुढे नेण्यासाठी संकेत देत आहे. आणि जे लोक या संकेतांना ओळखतात ना, तेच लोक यशाच्या शिखरावरती पोचतात. या दिवसांमध्ये आरोग्याच्या दृष्टीने पाहिलं तर चंद्र आणि सूर्य यांच्यात निर्माण होणारा समतोल तुमच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीवरती देखील सकारात्मक परिणाम घडवून आणणार आहे. कारण की चंद्र हा मनाचा कारक आणि सूर्य आत्मशक्तीचा स्रोत मानला जातो. आणि जेव्हा हे दोन्ही ग्रह संतुलित होतात ना, तेव्हा व्यक्तीला आतून एकच नवीन ऊर्जा मिळते. आणि ही ऊर्जा ह्या दिवसांमध्ये तुम्हाला खूपच जास्त मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या मनावरचा ताण कमी होईल. तुमचा उत्साह तुम्हाला वाढलेला दिसेल. तुमच्या विचारांमध्ये सकारात्मक विचार तुम्हाला जाणवतील. आणि जे दीर्घकाळापासून चालू असलेला जो तुमचा मानसिक ताण होता, मनामध्ये जे विचार चालू होते, तुम्हाला रात्रीची झोप लागत नव्हती, ते हे सर्व काही तुम्हाला आता कमी होण्याच्या दिशेने तुम्हाला दिसणार आहे. हे सर्व काही गोष्टी तुमच्या कमी होतील. मनामध्ये तुम्हाला अधिक शांतता मिळेल. तुमचं मन स्थिर होईल आणि तुमचं कामाकडे लक्ष लागेल. आणि या सर्व गोष्टींमुळे तुम्हाला सकारात्मक परिणाम त्याचे दिसून येणार. याच अवस्थेत तुम्ही घेतलेले निर्णय तुमच्यासाठी अधिक प्रभावी देखील ठरतील. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. शरीर व मन यांचा समतोल राखण्याचा नक्कीच प्रयत्न करा. या काळात बुध ग्रहाचा प्रभाव विशिष्ट महत्त्वाचा ठरत आहे. कारण बुध हा बुद्धिमत्ता, संवाद आणि निर्णय क्षमता यांचा तुम्हाला कारक आहे. त्यामुळे सध्याची स्थिती तुम्हाला योग्य विचार करण्यास आणि अचूक निर्णय घेण्यास मदत करत आहे. त्यामुळे तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात, जे तुमच्या भविष्यासाठी निर्णय ठरवतील. अशावेळी कोणत्याही प्रकारची घाईगडबडीत निर्णय घेऊ नका. विचारपूर्वक प्रत्येक निर्णय घ्या. परंतु जे पण निर्णय घेणार ते तुमच्या भविष्याच्या फायद्यासाठी नक्कीच असणार आहे. कारण ग्रह अनुकूल असले तरी चुकीचा निर्णय घेतल्यास त्याचे परिणाम तुम्हाला दीर्घकाळ टिकू शकतात. त्यामुळे निर्णय घेताना काळजी घ्या आणि चांगला निर्णय घ्या. प्रत्येक गोष्ट शांतपणे विचार करून अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या, वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्या आणि अंतर्मनाचा आवाज ऐकून निर्णय नक्कीच घ्या. कारण की योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय तुमच्या आयुष्याला आता एक नवीन दिशा देऊ शकतो. त्यामुळे लक्षात ठेवा, ही मिळालेली संधी एकच संधी आहे की जे तुमच्या संपूर्ण आयुष्याचं भविष्य बदलू शकते. त्यामुळे या संधीकडे दुर्लक्ष करू नका. त्याचा नक्कीच पुरेपूर फायदा घ्या. ही संधी कारण तुम्ही जर दुर्लक्ष केलं तर ही आलेली संधी कायमची निघून जाऊ शकते. त्यामुळे या संधीचा नक्कीच फायदा घ्या. आणि तुम्हाला एकच गोष्ट सांगेन की दररोज 10 मिनटं मेडिटेशन करा, प्राणायाम करा, ध्यान करा आणि सूर्याला अर्घ्य द्यायला विसरू नका. हिरव्या रंगाचा तुम्हाला जेवढा जास्तीत जास्त वापर करता येईल तेवढा जास्तीत जास्त वापर करा. कारण तुमची निर्णय क्षमता त्यामुळे चांगली होईल.
आणि तुम्हाला सांगते हा काळ तुमच्यासाठी खूपच खास आहे आणि खासच ठरणार आहे, कारण की सर्व बाजूने ग्रहांची साथ तुम्हाला मिळत आहे. तुमची मेहनत आणि आता योग्य वेळ या तिन्ही गोष्टी आता एकत्र येत आहेत. त्यामुळे या तिन्ही गोष्टी एकत्र तुमच्या आयुष्यामध्ये मोठे बदल घडवणार आहेत. फक्त लक्षात ठेवा, संधीसोबत जबाबदारी देखील येते. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना काळजी करू नका. अहंकार टाळा फक्त, आणि जेवढे पण आजूबाजूचे लोक आहेत त्यांच्याशी प्रेमाने वागा, सर्वांचा सन्मान करा. या अगदी छोट्या छोट्या गोष्टी, परंतु त्या नक्कीच करा. आणि कुटुंबाचा आनंद तुम्हाला तुमच्या यशाकडे नेण्यासाठी अधिक अजून मजबूत बनवतो. त्यामुळे कुटुंबाला नाराज करू नका, आनंदाचे वातावरण ठेवा, अहंकार बाळगू नका. येणारे दिवस तुमच्यासाठी अगदी महत्त्वाचे आहे, त्याचा पुरेपूर फायदा घ्या. तर तुळ राशीच्या मंडळींनो, हे जे मी आजचं भविष्य सांगितलेलं आहे येणाऱ्या काही दिवसात तुमच्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहे. आणि हे सर्व माहिती तुमच्या मनाला पटली असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आणि हो, एकच विनंती करेन की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण हा तुमचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मला खूपच मनाला आनंद देऊन जाईल आणि असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया अशा नवनवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. देव तुमचं सर्वांचं भलं करो.